भेंडवडे येथे वादळी पावसाचा तडाखा, अनेक घरांचे नुकसान. भेंडवडे ता हातकणंगले परिसरात बुधवार दिनांक 13 मे रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाली, तर काही ठिकाणी कौलेही उडाली आहेत. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे ग्रामस्थांची मोठी धावपळ उडाली होती. या वादळी पावसात उमाजी जयवंत चव्हाण, लक्ष्मी भगवान कारंडे, नारायण शिवाजी पाटील, संजय तुकाराम वासुदेव, भारत विश्वनाथ वासुदेव, प्रकाश विश्वनाथ वासुदेव, वंदना शिवाजी सोनुले, संजय मच्छिंद्र पसाले, अंबुताई दत्तू सोनुले व शोभा सुरेश सोनवणे यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे एका ठिकाणी झाड विद्युत तारेवर कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. तसेच एक विद्युत पोलही पडल्याने परिसरातील वीज व्यवस्था विस्कळीत झाली होती. यामुळे ग्रामस्थांना रात्री अंधाराचा सामना करावा लागला. दरम्यान गुरुवारी दिवसभर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. पडलेले विद्युत पोल, तारा व इतर साहित्य दुरुस्त करून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे केले. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून तातडीची मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महान कार्य न्यूजसाठी संदीप रोकडे, भेंडवडी.